प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, काही वेळ घेऊन आपण पवित्र आत्म्याविषयी शिकत आहोत. आतापर्यंत आपण शिकलो पवित्र आत्मा का गरजेचा आहे, त्यानंतर आपण शिकलो पवित्र आत्मा कोण आहे. 2 भागामध्ये आपण शिकलो पवित्र आत्मा कोण आहे. आणि आज आपण शिकणार आहोत पवित्र आत्म्याविषयी की पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं. आणि मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा परमेश्वराच्या वचनाद्वारे बोलतो. जेवढं तुम्ही परमेश्वराचं वचन तुमच्या आतमध्ये टाकाल, जेवढं तुम्ही वचनामध्ये राहाल, तेवढ्या सहजतेनं तुम्ही पवित्र आत्म्याला ऐकू शकाल. मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासू जीवन आपण अंदाजे जगत नाही. परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. आपण पवित्र आत्म्याकडून ऐकतो आणि आपण ज्यावेळेस ते करतो त्यावेळेस आपण यशस्वी होतो. आपण अंदाजे जगत नाही. विश्वासणाऱ्यांना आपण लोकांसोबत वाहत जात नाही. लोकांसोबत वाहत जाण्याचा अर्थ काय? लोक जे करत आहे आपण ते करत नाही. लोकांना जे योग्य वाटतं आपण ते करत नाही. आपण प्रार्थना करतो, आपण पवित्र आत्म्याकडून ऐकतो आणि आपण पवित्र आत्मा जे आपल्याला सांगतो त्या प्रकारे आपण करतो. विश्वासणाऱ्यांनो, आपले सर्व निर्णय पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं व्हायला पाहिजे. लोक जे करत आहे किंवा लोक म्हणत आहे म्हणून आपण निर्णय घेत नाही. आपले सर्व निर्णय पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं होणं गरजेचं आहे. विश्वासणाऱ्यांनो, आपले निर्णय पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं होतात. परत मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणाऱ्यांनो, अंदाजे जीवन जगू नका. हे चांगलं दिसत आहे म्हणून आपण ते करत आहोत, आपण फसवले जातो. आपण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पवित्र आत्म्याची अगुवाई घेणं खूप गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं जर आपण चालतो, आपण यशस्वी होतो, परमेश्वराचा उद्देश आपण पूर्ण करतो, आपण प्रभावशाली होतो, आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसन आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण फलदायी बनतो. आणि वाचू एक वचन, उत्पत्ती याचा 13 अध्याय 10 आणि 11 वचन. या ठिकाणी आपण 2 व्यक्तीविषयी ऐकत आहोत. एक आहे लोट आणि एक आहे अब्राम. वाचूया त्या ठिकाणी. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वरानं सदोम व गमोरा यांचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा तो प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिस्र देशासारखा होता. हे वचन समजून घेण्यापूर्वी तुम्हाला माहिती पाहिजे की अब्राम आणि लोट हे एकत्र राहत होते. परमेश्वर त्यांना खूप आशीर्वाद केलं, त्यांना वाढवलं, त्यांना संपन्न केलं. आणि वचनामध्ये लिहिले त्यांचे शेळे मेंढरे एवढे वाढले की ती जी जागा होती ती दोघांना एकत्र राहण्यासाठी पुरत नव्हती. आणि जे त्यांचे शेळे मेंढरे चारणारे जे लोक होते त्या दोघांच्या शेळे मेंढरे चारणाऱ्यामध्ये वाद होऊ लागला. अब्राम लोटाजवळ म्हणाला की आपण नातलग आहोत, आपण भांडणं करणं योग्य नाही, तू निर्णय कर, तुला कोणत्या बाजूला जायचं तू. आणि बायबलमध्ये लोटानं आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले, तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. त्यानं डोळ्यानं बघितलं, सगळं हिरवगार आहे, पाणी पिण्यासाठी आहे, सगळीकडे चारा आहे. आणि त्यानं काय निर्णय केला? त्यानं सदोम आणि गमोरे या प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पुढे असलेले 11 वचनामध्ये, ही यार्देनची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला. ते ह्याप्रमाणे एकामेकापासून वेगळे झाले. लोटानं कसा निर्णय घेतला? लोटानं हिरवं बघितलं, लोटानं भरपूर पाणी बघितलं, लोटानं प्रदेश बघितला आणि त्यानं निर्णय घेतला सदोम आणि गमोरेमध्ये जाण्याचा. त्यानं अंदाजे निर्णय घेतला, जे डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे त्याने निर्णय घेतला. हे चांगलं आहे. आणि अनेक विश्वासणारे त्या प्रकारे निर्णय करतात म्हणून ते आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जात नाही, आत्मिक जीवनामध्ये पुढे जात नाही, ते प्रभावशाली बनत नाहीये आणि ते फलदायी बनत नाहीये. याच्या उलट जर आपण एक विश्वासणारा जो तो पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन मिळवून, जो तो पवित्र आत्म्याकडून ऐकन, तो यशस्वी होईल. पुढे असलेले त्याच अध्यायामध्ये उत्पत्ती 13 अध्याय आणि 14 वचनामध्ये त्या ठिकाणी असले, लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला. कोण अब्रामाशी बोलला? परमेश्वर बोलला. कोण बोलला? पवित्र आत्मा बोलला. अब्रामानं निर्णय कसा घेतला आपण वाचूया. लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला, तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा. वचनामध्ये लिहिलंय, अब्रामाशी परमेश्वर बोलला आणि अब्रामानं
अब्रामानं निर्णय घेताना अंदाजे निर्णय घेतला नाही, त्यानं पवित्र आत्म्याकडून जे ऐकलं त्यानं तो निर्णय घेतला. जे वचन आपण पूर्वी वाचलं त्यामध्ये लोटानं काय केलं माहिती का, त्याने दृष्टी फिरवली सगळीकडे नजर लावली, त्याला हिरवं दिसलं, त्याला पाणी दिसलं, त्याला चांगला प्रदेश दिसला आणि तो सदोम गमोरेमध्ये निघून गेला. परंतु त्याच्या उलट अब्रामानं कसा निर्णय घेतलाय, अब्रामानं परमेश्वराकडून त्यानं मार्गदर्शन मिळवलं, त्यानं पवित्र आत्म्याकडून ऐकलं आणि तसं त्याने तो निर्णय घेतला. आपण अब्रामाविषयी ऐकतो, अब्राम संपन्न पुरुष झाला, अब्राम आशीर्वादित झाला आणि अब्राम दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरला. मला तुम्हाला ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याचं ऐकतो, ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्यानं भरलेला असतो, त्यावेळेस पवित्र आत्म्याकडून आपण ऐकू शकतो. आणि ज्यावेळेस आपण त्याचं पवित्र आत्म्याकडून ऐकतो आणि जसं आपण तसं करतो, जे पवित्र आत्म्यानं आपल्याला सांगितलंय, आपण यशस्वी होतो, आपण आशीर्वाद होतो आणि आपण दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनतो. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, जर आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालतो, पवित्र आत्मा कशासाठी दिला आपल्याला यशस्वी बनण्यासाठी, पवित्र आत्मा आपल्याला फलदायी बनण्यासाठी, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये रिझल्ट घेऊन येण्यासाठी, फलदायी बनवण्यासाठी आणि प्रभावशाली बनवण्यासाठी आलाय. आणि जर आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालतो, आपण आशीर्वाद होतो आणि दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरतो. पुढे वाचूया उत्पत्ती, अजून एक वचन, उत्पत्ती 14 अध्याय 11 आणि 12 वचन. त्या ठिकाणी असले, तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्न सामग्री शत्रू लुटून घेऊन गेले. 12 वचन, अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता, त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. नाही का, अब्रामानं निर्णय पवित्र आत्म्याचं ऐकून घेतला. अब्रामाचा निर्णय पवित्र आत्म्याच्या अगवाईनं होता, परंतु लोटाचा निर्णय माहित आहे अंदाजे होता. जे त्याला डोळ्यानं दिसलं, हिरवं आहे, पाणी आहे, चला शेळ्या मेंढरासाठी सगळी सोय आहे, मी या ठिकाणी संपन्न होईल, आणि त्यानं तसा निर्णय घेतला. वचनामध्ये दिले की लोटाची सगळी संपत्ती गेली, सगळी मालमत्ता गेली आणि लोटाला त्यांनी धरून नेलं. नीट आहे का, विश्वास नरणं तुमचे आशीर्वाद कोणा विशिष्ट ठिकाणी नाहीये. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचंय कामानिमित्त, व्यवसायासाठी, तर माहित आहे सगळं हिरवत दिसत आहे म्हणून जाऊ नका. सगळं चांगलं, तिकडे गेल्यावर चांगला पगार मिळेल, चांगलं घर मिळेल, नाही. लक्षात घ्या, तुम्ही पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं गेलं पाहिजे, नाहीतर लोटासारखी परिस्थिती होईल. आहे ते सगळं लोटानं गमावलं, मालमत्ता गमावली, त्याला धरून नेण्यात आलं, त्याला बंदी बनवण्यात आलं. परंतु त्याच्या उलट अब्रामानं पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं निर्णय घेतला. आज मी तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माहिती त्याच्याकडून ऐका. आणि काय म्हणजे पाच, मी पवित्र आत्म्याकडून कसं ऐकू शकतो, मला तुम्हाला सांगू द्या. तुम्ही परमेश्वराचे मेंढरे आहात आणि परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझे मेंढर माझी वाणी ऐकतील. तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकू शकता. जर आपल्या आतमध्ये तुम्ही वचन टाकता, जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले राहतात, जर तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित केले जातात, तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे ऐकू शकता. तो तुम्हाला सांगेल हे केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, अशा प्रकारे केलं पाहिजे, तशा प्रकारे नाही केलं पाहिजे. कारण का, पवित्र आत्मा सर्व ज्ञानी आहे. तो परमेश्वराची योजना तुम्हाला शोधून देईन आणि ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य देईन. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. विश्वासणाऱ्यांनो, आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं निर्णय घेतो. आपण पवित्र आत्म्याकडून ऐकतो आणि त्या प्रकारे आपण करतो. कारण का, नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा यासाठी आपल्याला दिलाय जेणेकरून आपल्याला यशस्वी बनवण. पवित्र आत्मा आपल्याला यासाठी दिलाय जेणेकरून आपण परमेश्वराची योजना पूर्ण करू शकतो. पवित्र आत्मा यासाठी दिलाय जेणेकरून आपण परमेश्वराची इच्छा जाणून घेऊ शकतो. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्म्याशिवाय आपण इतरांना येशूशी सांगू शकणार नाही. पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. पवित्र आत्मा हा विश्वासू जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. आणि जर आपण जागरूक राहतो की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि जर आपण पवित्र आत्म्यानं भरत राहतो, तर काय घडेल माहिती आहे, आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतो. वाचू एक वचन, एफिसकरास पत्र 5 अध्याय 15 आणि 18 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असले, म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. विश्वास करा. प्रभू म्हणतो अज्ञानासारखे चालून जीवन जगू नका, तर ज्ञानासारखे किंवा बुद्धिमान व्यक्तीसारखं जीवन जगा. एक नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, प्रत्येकाकडे 24 घंटे आहे आणि आपण त्या 24 घंट्याचा कसा वापर करतो यावर आपल्या जीवनाचा दर्जा ठरण. आपण जर माहित आहे वेळेचा सदुपयोग करतो, वचनासोबत वेळ घालवतो, ज्या जबाबदारी आपल्याला आहे, जे काम आपण करतो ते ज्या ठिकाणी प्रभूने आपल्याला ठेवलं किंवा जे काम आपल्याला प्रभूने दिलं आपण ते करतो,
वेगवेगळ्या ठिकाणी असतो, आपण शॉपमध्ये असतो, बिझनेस करत असतो, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना, शाळेमध्ये असताना, शिक्षक असताना, ज्या ज्या ठिकाणी जे काम तुम्ही करत आहात ते आपण करतो आणि त्याच्यासोबत आपण परमेश्वराच्या वचनावर मेहनत करतो. कुठं असलेले म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. मी पुन्हा सांगेन, विश्वासणारे अंदाजे जगत नाही. विश्वासणारे कोणीतरी काहीतरी करत आहे म्हणून त्याच्यासारखं आपण करण्याचा प्रयत्न करत नाहीये, हे तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतो मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. एक बुद्धिमान व्यक्ती परमेश्वराची इच्छा काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण. एक बुद्धिमान व्यक्ती काय करण, तो परमेश्वराची इच्छा काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करून तो अंदाजे निर्णय घेणार नाही, लोक करत आहे ते करत बसणार नाही, तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाईन. तो माहिती आहे प्रार्थना करण, तो पवित्र आत्म्याची अगुवाई घेईन, पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची इच्छा समजून घेण्याचा तो प्रयत्न करण आणि ती पूर्ण करण. त्या प्रकारे तो करण. परंतु एक मूर्ख व्यक्ती मनमानी करण, त्याला वाटेल तो निर्णय घेईन, अंदाजे तो करण, तो त्याच्या मनाप्रमाणे करण. आणि मला तुम्हाला सांगू द्या, एक मूर्ख व्यक्ती मनमानी करतो, तो परमेश्वराला विचारत नाही मी काय करावं. त्याला वाटलं ह्या गोष्टीमध्ये फायदा आहे, तो ते करतो. त्याला वाटलं इथं राहावं, तो तिथं राहतो. परंतु एक बुद्धिमान व्यक्ती परमेश्वराची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मला तुम्हाला सांगतो, लोटानं त्यानं मूर्ख व्यक्तीसारखा निर्णय घेतला. त्यानं परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्यानं परमेश्वराला विचारलं सुद्धा नाही. त्यानं मनानं निर्णय घेतला. त्याला हिरवं दिसलं, पाणी दिसलं, सगळं व्यवस्थित आहे. तो त्याच्या श्रेया मेंढरासह, त्याच्या कुटुंबासह तो सदोम आणि गमोरेमध्ये गेला आणि त्यानं सगळी मालमत्ता गमावली. त्यालाही धरून नेण्यात आलं आणि त्याचा नाश झाला. आणि मला तुम्हाला सांगू द्या, एक बुद्धिमान प्रभू म्हणून त्याच्या वचनामध्ये म्हणत आहे मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. प्रभूची इच्छा समजून घ्या. जर तुम्ही आणि मी प्रभूच्या इच्छेप्रमाणे करतो, आपण यशस्वी होतो, आपण संपन्न होतो आणि आपण आशीर्वाद होतो आणि दुसऱ्यांसाठी पण आपण एक आशीर्वादाचं कारण ठरतो. मूर्खासारखे होऊ नका, परमेश्वराची इच्छा समजून घ्या. काही लोकांनी पास्टर परमेश्वराची इच्छा कशी समजून घेऊ? नीट आहे का? परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं लिखित वचन, परमेश्वराची इच्छा आहे आणि पवित्र आत्म्याद्वारे जर तुम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, तुम्ही आत्म्यानं भरलेले असतात आणि तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकतात, ती परमेश्वराची इच्छा आहे. आणि जसं तुम्हाला परमेश्वराची इच्छा तुम्ही समजून घेतात आणि त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतात, तुम्ही यशस्वी होतात, संपन्न होतात. नेहमी लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्यानं एक मूर्ख व्यक्ती मनमानी करतो, मनाला जे वाटेल ते करतो. तो स्वतःच्या मनाने निर्णय घेतो. जसं लोटानं केलं, त्याला हिरवं दिसलं, तो तिकडे गेला, पाणी दिसलं, तिकडे गेला. मला तुम्हाला सांगू द्या, परंतु प्रभू म्हणतो मूर्खासारखे बनू नका, तर बुद्धिमान बना. बुद्धिमान लोक प्रभूची इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम धंदा करायचा आहे किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहायचंय, नाही का? सगळे हिरवत दिसत आहे की तिथे गेल्यावर खूप कामधंदा मिळणार आहे, खूप पैसा येणार आहे, खूप चांगले राहण्याची सोय, खूप खाण्याची, खूप चांगलं खाणं त्या ठिकाणी मिळते, म्हणून जाऊ नका. तुम्ही लोटासारखं फसता. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, विश्वासणाऱ्यांना आपण अंदाजे जगत नाही, आपण मनमानी करून जगत नाही. आपण पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची इच्छा जाणून घेतो आणि जर परमेश्वर बोलला की तू जा, तर आपण जातो आणि त्यानंतर आपण संपन्न होतो. पुढे असलेले द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्यानं परिपूर्ण व्हा. द्राक्ष रस प्रभू म्हणतो माहिती का, दारूनं मस्त होऊ नका, दारू पिऊ नका, व्यसन करू नका. कारण दारूमध्ये बेतालपणा आहे, पण आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आजच्या टॉपिकचं नाव आहे पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं. प्रभू म्हणतो माहिती का, दारूनं मस्त होऊ नका, तर पवित्र आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आणि जर आपण पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालतो, जर आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालतो, आपण स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर जगू शकतो. आपलं जीवन महिमामय होईल आणि आपण जिथे कुठे जातो, आपण आपल्या लेकरांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांसाठी आपण आशीर्वादाचं कारण बनतो. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आज आपण शिकणार आहोत पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं. वाचा एक वचन परत एकदा, इफिस्करास पत्र 5 अध्याय आणि 18 वचन. त्या ठिकाणी असलेले द्राक्ष रसाने मस्त होऊ नका, द्राक्ष रसात बेतालपणा आहे. जर आपण दारू पितो तर दारूमुळे आपण आपलं कंट्रोल गमावून बसतो आणि आपण माहित आहे का, अशा काही गोष्टी करतो, अशा काही गोष्टी बोलतो, ते योग्य नाही. पण प्रभू म्हणतो, जसं माहित आहे विश्वासणाऱ्यांनो, दारू पिण्याचा आपल्यावर परिणाम होतो. माहित आहे, आपल्या बोलण्यावर परिणाम होतो, आपल्या वागण्यावर परिणाम होतो, आपल्या शरीरावर परिणाम होतो. म्हणून मी असं मला एनकरेज करेन, व्यसनामध्ये जीवन जगू नका, तर पवित्र आत्म्यानं परिपूर्ण व्हा. आणि पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचे 2 अर्थ आहेत.
आहे. त्याच्यापैकी पहिला अर्थ आहे सतत पवित्र आत्म्यानं भरलेले राहणं. माहिती आहे, आपल्याकडे मोबाईल असतो, आपण त्याला एकदा चार्जिंग लावतो, आपण वापरतो आणि परत चार्जिंग लावतो. त्याला तर माहिती आहे त्याच प्रकारे की आपण एकदा पवित्र आत्म्यानं भरतो आणि वारंवार भरत राहतो. त्याला म्हणतात पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं. नाही का, पवित्र आत्म्यानं भरणं एकदा होतो नाही. जसं मोबाईल एकदा चार्जिंग केला आपण आयुष्यभर चार्जिंग करणार नाही असं नाही. आपल्याला परत एकदा त्याला चार्ज करावं लागतं, परत त्याला चार्जिंगला लावावं लागतो. त्याच प्रकारे पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचा अर्थ आहे की तुम्ही सतत पवित्र आत्म्यानं भरलेले राहतात. एकदा पवित्र आत्म्यानं भरतात, परत पवित्र आत्म्यानं भरतात. जसं माहिती एक दारू पिणारा व्यक्ती काय करतो, तो एकदा दारू पितो माहित आहे, परत तो दारू पितो, परत तो दारू पितो. त्याच्यानं याचा अर्थ काय म्हणजे तो दारूनं भरला आहे. त्या प्रकारे पवित्र आत्म्यानं भरण्याचा अर्थ काय, आपण एकदा पवित्र आत्म्यानं भरतो ते काफी नाहीये, आपण सतत पवित्र आत्म्यानं भरत राहायचं आहे. आणि ते कसं आज आपण ते शिकणार आहोत. जर पवित्र आत्म्यानं भरलेले राहतो त्याचा फायदा हा होईल, आपलं जीवन महिमामय होईल आणि स्वर्गाचं जीवन आपण पृथ्वीवर अनुभव करू शकतो. आणि आपण जिथे कुठे जातो आपल्या लोकांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या चर्चसाठी, आपल्या जगासाठी आपण एक आशीर्वादाचं कारण बनतो. तर आपण पवित्र आत्म्यानं जर भरत राहतो आपलं जीवन महिमामय होईल. मला तुम्हाला समजा विश्वासणाऱ्यानो, पवित्र आत्म्याशिवाय विश्वासू जीवनामध्ये रिझल्ट दिसणार नाही, फळ दिसणार नाही, प्रभाव दिसणार नाही, परमेश्वराची योजना, परमेश्वराची बुलहाट आपण पूर्ण करू शकणार नाही. म्हणून पवित्र आत्म्यानं आपण सतत भरत राहिलं पाहिजे. माहिती एखादी बॉटल असते, आपण त्याच्यामध्ये पाणी भरतो, जसं आपण ते पितो, परत आपण ते भरत राहतो, परत भरत राहतो. त्याच प्रकारे आपण पवित्र आत्म्यानं सतत भरत राहणं खूप गरजेचं आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, प्रत्येक विश्वासणारा ज्यानं प्रभूवर विश्वास ठेवलाय त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आणि पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहणं एक वेगळी गोष्ट आहे आणि पवित्र आत्म्यानं भरत राहणं एक वेगळी गोष्ट आहे. पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालण्याचा दुसरा अर्थ हा आहे की पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित राहणं. कोणाद्वारे नियंत्रित राहणं? पवित्र आत्म्याद्वारे. जसं एक दारू पिणारा व्यक्ती, तो जे बोलतो, जे वागतो, जे काही करतो ते त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? दारूचं आहे. दारूद्वारे तो बोलतो, दारूद्वारे तो सगळ्या गोष्टी करतो. त्याच प्रकारे पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं याचा अर्थ काय माहिती आहे का, की तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित होता. तुमचं चालणं, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, एखाद्या गोष्ट, तुमचा दृष्टिकोन, एखादी गोष्ट करणं तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित करण्याद्वारे करतात. त्याला म्हणतात पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालणं. मी पुन्हा सांगेन, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचा अर्थ काय? तुम्ही कोणाद्वारे कंट्रोल होतात, कोणाद्वारे नियंत्रित होतात? पवित्र आत्म्याद्वारे. पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचा अर्थ काय? तुम्ही जे काही करतात ते पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली, पवित्र आत्मा म्हटला म्हणून करतात. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे. आणि जर तुम्ही आणि मी जर पवित्र आत्म्यानं सतत भरत राहतो आणि जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली चालतो, आपलं जीवन महिमामय बनन आणि आपण दुसऱ्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरतो. पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. पवित्र आत्मा जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले राहतात, सतत भरलेले राहतात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालू शकता, तुम्ही पवित्र आत्म्यातून ऐकू शकता. म्हणून आज आपण शिकत आहोत पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं. त्याचा पहिला अर्थ मी तुम्हाला सांगितला, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचा अर्थ काय माहिती का, की तुम्ही सतत पवित्र आत्म्यानं भरलेले राहतात. दुसरा अर्थ तो आहे की पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचा की तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित होतात. वाचो एक वचन, गलतीकारास पत्र याचा 5 अध्याय 25 वचन. मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो, आपल्या जीवनाचं नियंत्रण पवित्र आत्म्याला द्या. याचा अर्थ काय? तुम्ही जे काही करतात, जे काही निर्णय करतात किंवा जे काही तुमच्या जीवनामध्ये करतात ते पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं करा. आणि जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्यानं भरलेलं राहतो, जर तुम्ही आणि मी आपलं नियंत्रण पवित्र आत्म्यानं देतो, तर आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालणं खूप सोपं होईल. पवित्र आत्म्याकडून ऐकणं खूप सोपं होईल. आज आपण शिकतो पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालणं. पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालण्याचा अर्थ काय? तुम्ही आणि मी सतत पवित्र आत्म्याने भरलेले राहतो. दुसरा अर्थ मी सांगितलं तुम्हाला पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याचा की पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित राहणं. पवित्र आत्मा जे सांगतं आपण ते करत राहणं, तर आपण यशस्वी होतो. तर परमेश्वरानं ज्या उद्देशानं आपल्याला जगामध्ये पाठवलंय तो उद्देश आपण पूर्ण करू शकतो. आणि वाचो एक वचन, गलतीकारास पत्र 5 अध्याय आणि 25 वचन. गलतीकारास पत्र 5 अध्याय 25 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो.
त्या ठिकाणी असं आहे, आपण जर आत्म्याच्या सामर्थ्यानं जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपला निर्णय कसा असावा? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं. पवित्र आत्म्यानं आपल्याला सांगितलं म्हणून आपण निर्णय करतो. नाही का? जर तुम्ही लोटासारखी मनमानी करता, मला तुम्हाला सांगतो, तुम्ही आणि मी परमेश्वराच्या नजरेमध्ये मूर्ख ठरतो आणि आपलं नुकसान होईल. म्हणजे आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, अब्रामासारखं आपण संपन्न होतो, आपण आश्वत होतो आणि आपण परमेश्वराची योजना पूर्ण करू शकतो. विश्वासणाऱ्यानं जर आपण पवित्र आत्म्यानं जर भरलेले राहतोय तर आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालणं आपल्यासाठी खूप सोपं होईल. मला पुन्हा सांगू द्या, जर आपण पवित्र आत्म्यानं भरलेले राहतोय, जर आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आहोत तर आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालणं खूप सोपं होईल. आपण पवित्र आत्म्याकडून खूप सोप्यारित्या ऐकू शकतो आणि पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं आपण चालू शकतो. आणि म्हणून पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी, म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे आपण जर नियंत्रित व्हायचंय, जर आपल्याला पवित्र आत्म्यानं जर सतत भरलेलं राहायचंय तर 5 चाव्या आज मी तुम्हाला शिकवणार. जर आपण या 5 गोष्टी करतो तर आपण पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालतो, आपल्याला पवित्र आत्म्याचं नियंत्रण राहील, आपण पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालू शकतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करून, विश्वासणाऱ्यांनो, या 5 गोष्टी दररोज करा, जेणेकरून तुम्ही पवित्र आत्म्याचे अगुवाईनं चालू शकता, तुम्ही पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळू शकता. पहिला पॉईंट, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी पहिला पॉईंट हा आहे, तुमच्यामध्ये इच्छा आणि भूक पाहिजे. पहिला पॉईंट आहे, पहिली चावी आहे, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालण्यासाठी किंवा सतत पवित्र आत्म्यानं भरलेलं राहण्यासाठी आणि पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित होण्यासाठी पहिली गोष्ट खूप महत्वाची आहे, आपल्यामध्ये भूक पाहिजे, इच्छा पाहिजे. आपल्यामध्ये इच्छा पाहिजे आणि भूक पाहिजे. मला तुम्हाला सांगता, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवलाय त्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहण्यास आलाय. परंतु जर तुम्हाला पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालायचंय त्यासाठी तुमच्याकडे इच्छा पाहिजे, तुमच्यामध्ये इच्छा पाहिजे आणि भूक पाहिजे. जर एक विश्वासणाऱ्यामध्ये इच्छा असेल आणि त्याच्यामध्ये भूक असेल की मला पवित्र आत्म्यानं सतत भरतलेलं राहायचंय, मला पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली यायचंय, मला पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालायचंय, जर त्याच्यामध्ये ती इच्छा आणि भूक असेल तर माहित आहे तो पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये तो चालू शकल. पहिली चावी आहे की आपल्यामध्ये इच्छा पाहिजे आणि भूक पाहिजे. माहिती आहे तुम्हाला, एखाद्या व्यक्ती जर इच्छा आहे काही करण्याची, तो पूर्ण ताकद त्यामध्ये लावतो, तो पूर्ण मनापासून ते करण्याचा प्रयत्न करतो. मला तुम्हाला सांगू, जे लोक भुकेले आहे ते त्याची किंमत चुकवतात. पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी नाहीये. काही विश्वासणारे जर ते असा विचार करतील की पवित्र आत्मा मिळाला तर मिळाला, भरलो तर भरलो, नियंत्रण पवित्र आत्म्याची अगुवाई मिळाली तर मिळाली, ते लोक कधी पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालू शकणार नाही. पण जर ज्या लोकांमध्ये इच्छा आहे आणि भूक आहे, समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये गेलात, त्या गावामध्ये फक्त एकच हॉटेल आहे, एक छोटंसं हॉटेल आहे आणि माहित आहे तुम्ही त्या ठिकाणी नाश्त्याला गेला आणि त्यांना सांगितलं त्या नाश्त्याची किंमत 100 रुपये आहे आणि जी तुमच्या गावामध्ये 50 रुपयाला मिळते. पण जर तुम्हाला खरंच भूक आहे तर तुम्ही जो तुमच्या गावामध्ये 50 रुपयाला जो नाश्ता मिळतो तो तुम्ही त्या गावामध्ये, जिथे एकच हॉटेल आहे, तुम्हाला भूक लागल्यामुळं तुम्ही जास्त किंमत चुकवता, तुम्ही 100 रुपये द्यायला तयार होता. का? कारण तुमच्यामध्ये भूक आहे. त्याच प्रकारे ज्या लोकांना पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालायचंय त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये इच्छा पाहिजे आणि भूक पाहिजे. म्हणजे ते जास्त वेळ प्रार्थनेमध्ये वेळ घालवतील, जे जास्त वेळ वचनामध्ये वेळ घालवतील, सगळे झोपले असताना ते वेळ काढतील आणि वचनासोबत वेळ घालवतील, ते प्रार्थना करतील. किंमत चुकवावी लागल आणि एक भुकेला व्यक्ती किंमत चुकवण. कदाचित तुम्हाला माहिती आहे सकाळी लवकर उठावं लागेल, तुम्हाला त्या झोपेचा त्याग करावा लागेल किंवा संध्याकाळी म्हणजे तुम्ही थकलेले असाल, तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून घरी येतात आणि तुम्ही किंमत चुकवतात की तुम्ही झोपत नाही परंतु प्रार्थनेमध्ये वेळ घालवतात, वचनामध्ये वेळ घालवतात. काही वेळ तुम्ही काढतात, वचनामध्ये वेळ घालवतात, प्रार्थनेमध्ये वेळ घालतात, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतात आणि ही ज्यावेळेस तुमच्यामध्ये ती इच्छा आणि भूक दिसते त्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालू शकतात. त्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले राहता. हे त्या विश्वासणाऱ्यासाठी नाहीये. काय माहिती, मिळाला तर मिळाला पवित्र आत्मा, भरलो तर भरलो पवित्र आत्म्यानं, नाही भरलो तरी नो प्रॉब्लेम, अशा विश्वासणाऱ्यासाठी नाहीये. हे त्या विश्वासणाऱ्यासाठी आहे ज्यांच्यामध्ये इच्छा आहे आणि भूक आहे. आज मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, काय तुम्ही तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्याची भूक आहे? सगळे म्हणतील मला माझ्यामध्ये भूक आहे.
काय तुम्ही वचनासोबत वेळ घालवता? नाही पास्टर, मला वचनासोबत वेळ घालवायला वेळ नाही आहे. काय तुम्ही प्रार्थना करतात? पास्टर, मला प्रार्थना करायला वेळ नाही. मला तुम्हाला सांगू द्या, प्रश्न वेळेचा नाही आहे, प्रॉब्लेम वेळेचा नाही आहे की वेळ आहे की नाही. प्रॉब्लेम हा आहे की तुमच्यामध्ये इच्छा नाही आणि भूक नाही आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुमच्यामध्ये इच्छा असेल आणि तुमच्यामध्ये भूक असून तुम्ही वेळ काढता, परमेश्वराच्या वचनासोबत तुम्ही वेळ घालतात, तुम्ही प्रार्थना करतात आणि ते करण्याद्वारे काय घडण माहिती आहे का? तुम्ही आत्म्यानं भरले जातात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतात. आणि जेव्हा तुम्ही आत्म्यानं भरलेले आहात, तुम्ही सतत भरलेले राहतात आणि पवित्र आत्म्याच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहात. तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकू शकतात आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही अगुवाई प्राप्त करू शकता. पण त्यासाठी आपल्यामध्ये काय पाहिजे? इच्छा पाहिजे आणि भूक पाहिजे. किंमत चुकवण्यास तयार असा विश्वास नसणं. मी आज या टीचिंगद्वारे तुम्हाला एनकरेज करेन माहिती आहे का, की तुम्ही किंमत चुकवा. प्रार्थनेसाठी तुम्हाला झोपेचा त्याग करावा लागेल तर झोपेचा त्याग करा, कमी वेळ झोपा, वेळ काढा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा, वचनासोबत वेळ घालवा, वचनावर मेहनत करा. जसं तुम्ही प्रार्थनेमध्ये आणि वचनामध्ये वेळ घालवतात, तुम्ही आत्म्यानं भरलेले राहतात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतात आणि तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकू शकता. विश्वास जीवन अंदाजे जगू नका. लोटासारखं तुम्ही सगळं गमावता माहित आहे आणि तुम्ही गुलामगिरीमध्ये जाता. मी आज तुम्हाला एनकरेज करून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आपल्याला पवित्र आत्म्याकडून ऐकण्यासाठी आपण पवित्र आत्म्यानं सतत भरलेलं पाहिजे आणि आपण पवित्र आत्म्याद्वारे नियंत्रित होणं गरजेचं आहे. आणि पहिली चावी काय माहिती आहे का? आपल्यामध्ये भूक पाहिजे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये इच्छा असल्याशिवाय आणि भूक असल्याशिवाय आपण आत्म्यानं भरलेले राहू शकत नाही. आपण आत्म्यानं नियंत्रित होऊ शकत नाही. म्हणून भुकेले बना, इच्छुक बना. माहिती आहे, एक व्यक्ती जेव्हा भुकेला असतो, एक व्यक्ती जेव्हा भुकेला असतो, त्याला थोडं आपण जेवण देतो. समजा उदाहरण, सुरुवातीला आपण त्याला 3 चपाती दिली, थोडी भाजी दिली. तो जर भुकेला आहे तो 3 चपाती खातो, तो म्हणतो अजून द्या. त्याला म्हणतात भूक असणं. तुम्ही वचन वाचतात, एक अध्याय वाचला, तुम्हाला माहिती आहे दुसरे अध्याय वाचायची इच्छा नाही, याचा अर्थ काय? तुमच्यामध्ये भूक नाहीये. तुम्ही वचनासोबत वेळ घालवा. पहिलं तुम्ही अर्धा तास प्रार्थना करता, आता 1 तासामध्ये 1 तास प्रार्थना करा. 1 टीचिंग ऐकायचे, 2 टीचिंग ऐकणं सुरू करा. आणि जसं तुम्ही इच्छुक आणि भुकेले बनतात, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये तुम्ही चालू शकता. वाचो एक वचन, मत्तेचा 7 अध्याय 6 आणि 8 वचन. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका. विश्वास न नीट ऐका. जर तुमच्यामध्ये इच्छा नाही, जर तुमच्यामध्ये भूक नाहीये, परमेश्वर तुम्हाला काही गोष्टी देऊ शकत नाही. तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालू शकणार नाही. पुढे असले टाकाल तर ती कदाचित आपल्या पायाखाली ते तुडवतील व उलटून तुम्हाला फाडतील. याचा अर्थ काय माहिती आहे का? नीट आहे का? मोतीची किंमत कुत्र्यांना आणि डुकरांना काही नाही आहे, ते पायाखाली तुडवतील. जर तुम्ही पवित्र या गोष्टीसाठी, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी, प्रकाशनासाठी जर तुम्ही भुकेले नसताल, ते तुम्हाला मिळणार नाही. पुढे असं लिहिलंय, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. 8 वचनामध्ये, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. जर तुम्ही भुकेले बनता तर या गोष्टी तुमच्यासाठी दिसतील. विश्वासणाऱ्यानं जर तुम्ही भुकेले नसताल, जर तुमच्यामध्ये भूक नाहीये, तुम्हाला पवित्र आत्म्याकडून काही मिळणार नाही. जर तुम्ही भुकेले असताल, तुम्ही किती पण थकलेले असाल, तुम्ही वेळ काढता, प्रार्थनेमध्ये वेळ घालवता, सकाळी प्रार्थनेमध्ये वेळ घालवता, संध्याकाळी जास्त वेळ घालवता, वचनासोबत वेळ घालवता. नीट ऐका. आणि मी त्यावेळेस तुम्हाला म्हणतो, व्यवसाय का भुकेले बनण्याचा अर्थ 5-10 मिनिटं प्रार्थना, 5-10 मिनिटं वचन नाही. तुम्ही 5-10 मिनिटं वचन ऐकणं, 5-10 मिनिटं वचनासोबत वेळ घालणं हे बोलत नाही. तुम्ही जास्त करता. जसं एक भुकेला व्यक्ती थोडं जास्त खातो. पहिली चावी आहे पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी तुमची इच्छा पाहिजे आणि तुम्ही भुकेले पाहिजे. भुकेले बना आत्मिक गोष्टीसाठी. वचनासोबत जास्त वेळ घालवा, प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवा. जसं दारू, माहिती आहे, एक दारू पिणारा व्यक्ती दारूसाठी भुकेला आहे. सकाळी दारू, दुपारी दारू, संध्याकाळी दारू, इतका दारूसाठी तो भुकेला आहे. तसं तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी भुकेले बनलं पाहिजे. वचनासोबत वेळ घालतोय, प्रार्थनेमध्ये वेळ घालतोय, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करतो. आणि जर तुम्ही आणि मी जर इच्छुक आणि भुकेले बनतो, आपण स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर अनुभव करतो. त्यानं पासून आमचं जीवन का आश्रित नाहीये, आमच्या जीवनामध्ये का रिझल्ट नाहीये, का प्रभाव नाही. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही भुकेले बना, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करण्यामध्ये वेळ घालवा, वचनासोबत वेळ घालवा. तुमचं जीवन महिमामय होईल, तुमच्यामधला संघर्ष नष्ट होईल, तुम्ही स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर जगू शकता आणि तुम्ही आश्रित होता आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी आश्रवादाचं कारण ठरता. दुसरा पॉईंट आहे पवित्र आत्म्या. दुसरी चावी पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालण्यासाठी तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणं, धन्यवादास आराधना करणं.
दुसरी चावी आहे तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतात आणि प्रभूचा धन्यवाद करतात, त्याची आराधना करतात. आणि ज्यावेळेस मी बोलतो माहिती का, ज्यावेळेस मी बोलतो आराधना करा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा, 5-10 मिनिटाची प्रार्थना नाही, प्रभू येशू त्याला शोध कर, माझं असं होते तसं होते, येशूनात मागतो आम्ही, ती प्रार्थना नाही. त्याला प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसणं म्हणत नाही. तुम्ही वेळ काढतात, 1 तास सकाळी, संध्याकाळी 1 तास काढतात, तुम्ही प्रभूच्या उपस्थितीत बसतात, त्याचा धन्यवाद करतात, त्याची आराधना करतात. आणि ते करण्याद्वारे काय घडते माहिती का, तुमच्यावर पवित्र आत्म्याचं नियंत्रण येतंय. पवित्र आत्मा ऑलरेडी तुमच्या आतमध्ये आहे, पण जसं तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतात, त्याचा धन्यवाद करतात, त्याची आराधना करतात, काय घडण माहित आहे, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतात, तुम्ही पवित्र आत्म्यानं सतत भरले राहतात आणि तुम्ही पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालू शकता. दुसरी चावी आहे तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. आज माझा प्रश्न आहे तुम्हाला, काय तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसता का? मी त्या 5-10 मिनिटाच्या प्रार्थनेबाबत बोलत नाहीये, थोडा जास्त वेळ द्या. संध्याकाळी तुम्ही सगळी जबाबदारी पूर्ण करतात आणि 1 तास बसतात, थोडा अजून जास्त वेळ द्या, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा, त्याचा धन्यवाद करा, त्याची स्तुती करा. आणि जर तुम्ही तसं करता, तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालता. मला तुम्हाला सांगू द्या, वैयक्तिकरित्या बसा, वैयक्तिकरित्या आराधनेमध्ये वेळ घाला, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा, त्याचा धन्यवाद करा, त्याची स्तुती करा. ते करण्याद्वारे काय घडतं माहिती का, तुमच्यावर पवित्र आत्म्याचं नियंत्रण येत आहे, तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले जातात आणि तुमचं जीवन महिमामय होईल. दुसरी चावी आहे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणं. त्याच्या उपस्थितीमध्ये बसा, 5-10 मिनिटाची प्रार्थना करू नका. काय म्हणतो, पाशा मला खूप काम आहे, वेळ काढा. मी तुम्हाला सांगतो, तुमचं जीवन महिमामय बनन. जेवढे लोक कामासाठी भुकेले आहेत, काम करायची त्यांच्यामध्ये इच्छा आहे, जर ते आत्मिक गोष्टीसाठी भुकेले बनतील, त्यांचं जीवन महिमामय बनन. मला तुम्हाला सांगता माहिती आहे की काम करणं खूप गरजेचं आहे, पण काही लोकांना माहिती आहे का, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसायलाच वेळ नाही आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसून त्यांना धन्यवाद करायला, आराधना करायलाच वेळ नाही आहे. आणि ते विचार करता माहिती का, आम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये का प्रॉब्लेममध्ये आहोत, आमचं जीवन का बदलत नाही, फलदायी जीवन का बनत नाही, आमच्या लेकरांचं जीवन का बदलत नाही. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्म्यानं ज्यावेळेस तुम्ही भरतात, तुम्ही प्रभावशाली बनता. आणि पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणं खूप गरजेचं आहे. वाचो एक वचन, योहान सुवर्तमान 4 अध्याय 23 आणि 24 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेले, तरी खरे आराधक आत्म्यानं व खरेपणानं पित्याची आराधना करतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण असे आपले आराधक असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या आराधकांनी त्याची आराधना आत्म्यानं व खरेपणानं केली पाहिजे. परमेश्वर खऱ्या आराधकाला शोधत आहे, जे त्याची आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करतील, जे प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतील, ते परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतील, ते धन्यवाद करतील, स्तुती करतील, ते आराधना करतील. का माहिती आहे, प्रभू खऱ्या आराधकाला शोधतोय, जेणेकरून प्रभू त्याचं सामर्थ्य त्यांच्यावर प्रगट करण, जेणेकरून परमेश्वर त्याच्या सामर्थ्याचे काम त्या विश्वासनाच्या जीवनामध्ये करण. दुसरी चावी आहे पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी की तुम्ही परमेश्वराच्या ऑफिसमध्ये बसा, त्याची स्तुती करा, त्याचा धन्यवाद करा. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, जर तुम्हाला वाटतं तुमचं जीवन महिमामय असावं, जर तुम्हाला वाटतं तुमचं जीवन आश्वादित असावं, जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरावं, तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर जगावं, या पृथ्वीवर असताना मी आज तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा. आणि जसं मी परमेश्वरच्या उपस्थितीमध्ये बसायचा 8 तासाने 5-10 मिनिटं वचन बोललं, 5-10 मिनिटं प्रार्थना केली नाही, थोडं जास्त वेळ घालवा. जर तुम्ही 8 तास करत होता, 1 तासावर जा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा, त्याची स्तुती करा, धन्यवाद करा, वचनासोबत वेळ घालवा. काय घडन, तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेने चालता आणि तुम्ही पवित्र आत्म्याला ऐकू शकता. तिसरी चावी आहे परमेश्वराच्या लिखित वचनाला दररोज खा आणि आपल्या आत्म्यामध्ये दररोज वचनाला टाका. परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याचं खाणं आहे. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो, मनाशी नाही बोलत, शरीराशी नाही बोलत. पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. आणि जर आपण वचनासोबत वेळ घालवतो, जर आपण दररोज परमेश्वराचं वचन खातो, म्हणजे वचनासोबत जर आपण वेळ घालवतो, आपल्या आत्म्यामध्ये जर वचन टाकतो, काय घडण माहित आहे, आपला आत्मा मजबूत होईल. आणि जर आपला आत्मा मजबूत असेल तर आपण पवित्र आत्म्याचं खूप सोप्यारित्या ऐकू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, त्या दिवशी परमेश्वरानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलंय.
पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. आणि जर आपण दररोज वचनासोबत वेळ घालवतो, जी आपल्या आत्म्याची भाकर आहे. काय आपल्या आत्म्याची भाकर? आत्मा काय खातो? आत्म्याची भाकर काय आहे? आत्म्याची भाकर परमेश्वराचं वचन आहे. जर आपण दररोज वचनासोबत वेळ घालवतो, जर दररोज आपण आपल्या आत्म्यामध्ये वचन टाकतो, आपला आत्मा मजबूत होईल आणि आपण पवित्र आत्म्याकडून ऐकू शकतो. तिसरी चावी आहे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी, सतत पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी किंवा पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी तिसरी चावी आहे परमेश्वराच्या लिखित वचनाला दररोज खा आणि आपल्या आत्म्यामध्ये दररोज वचनाला टाका. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, परंतु सगळे विश्वासणारे पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालू शकणार नाही. कारण माहिती आहे, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी आपल्याला किंमत चुकावी लागेल. माहिती आहे, वेळ काढावा लागेल, काम बाजूला ठेवावं लागेल, झोप कमी करावी लागेल आणि आपल्याला वचनासोबत वेळ घालवावा लागेल, प्रार्थनेमध्ये बसावं लागेल. तिसरी चावी आहे परमेश्वराच्या लिखित वचनाला दररोज खा आणि आपल्या आत्म्यामध्ये दररोज वचनाला टाका. परमेश्वराचं वचन भाकर आहे. परमेश्वराचं वचन आत्म्याची भाकर आहे. परमेश्वराचं वचन आपल्या आत्म्याचा खाना आहे. भाकर आपण दररोज खातो. त्या प्रकारे जर आपण दररोज वचनासोबत वेळ घालवतो, आपला आत्मा मजबूत होईल आणि आपण पवित्र आत्म्याकडून ऐकू शकतो. वाचूया रोमकरास पत्र 8 अध्याय आणि 16 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तो आत्मा म्हणजे पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. म्हणून आपण आपल्या आत्म्याला मजबूत केलं पाहिजे. आणि जर आपल्याला आपल्या आत्म्याला मजबूत करायचंय तर आपण आपल्या आत्म्याची भाकर जे आहे परमेश्वराचं वचन, त्या वचनासोबत आपण जास्त वेळ घातला पाहिजे. माहिती आहे, आपलं शरीर जर आपल्याला मजबूत करायचंय, आपल्या शरीराची भाकर माहिती आहे का, जे आपण जेवण करतो, काही लोक चपाती खातात, काही लोक बाजरी, काही लोक ज्वारी खातात, काही लोक भात खातात, ते आपल्या शरीराचं खाणं आहे. तसं आपल्या आत्म्याची भाकर, आपल्या आत्म्याचा खाना काय माहिती का, परमेश्वराचं वचन. आणि जर आपण परमेश्वराच्या वचनामध्ये पुरेसा वेळ घालवतो, एवढा का विश्वासणार काय घडेल, आपला आत्मा मजबूत होईल आणि आपण पवित्र आत्म्याकडून ऐकू शकाल. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, जे बायबल तुमच्याकडे आहे, खोला, दररोज 2 अध्याय वाचा, कमीत कमी 2 अध्याय वाचा. एक टीचिंग ऐका. काय घडते माहिती का, तुम्ही तुमच्या आत्म्याला खाना खाऊ घालत आहात, तुमचा आत्मा मजबूत होईल आणि पवित्र आत्म्याचा अगवाई तुम्हाला समजेल. काही लोक सांगतात, पास्टर पवित्र आत्मा माझ्याशी बोलेल का? नक्की बोलन. आपल्या आत्म्याला मजबूत करा, वचनासोबत वेळ घालवा, इच्छुक बना, भुकेले बना. जर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवता, त्याचा धन्यवाद करता, स्तुती करता, तुम्ही वचनासोबत वेळ घालवता, तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकू शकता. कारण पवित्र आत्मा आपल्या आत्म्याशी बोलतो. पवित्र आत्मा नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आत्म्याशी बोलतो. आणि जर आपण आपल्या आत्म्याला मजबूत करतो, आपण पवित्र आत्म्याचा आवाज समजू शकतो, आपण पवित्र आत्म्याची अगुवाई समजू शकतो. आणि आपल्या आत्म्याचं खाणं काय, आपल्या आत्म्याची भाकर काय, परमेश्वराचं वचन. वचनामधले मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनानं जगल. आपल्या शरीरासाठी भाकर गरजेचे आहे आणि आपल्या आत्म्यासाठी जे आत्म्याचं खाणं आहे ते परमेश्वराचं वचन खूप महत्वाचं आहे. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढाने वचनासोबत वेळ घालवा, तुमचा आत्मा मजबूत होईल. मी आज तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितोय, जर तुम्हाला विवाह करा, तो विवाह तुम्ही कशा प्रकारे करणार आहे? ज्याच्याकडे पैसा आहे किंवा जो सुंदर दिसतो त्याच्यासोबत तुम्ही विवाह करता, तर तुम्ही लोटासारखे फसवले जातात. कारण हर एक हिरवी दिसणारी गोष्ट हिरवगार नसते. तुम्हाला आणि मला पवित्र आत्म्याद्वारे या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. मला तुम्हाला सांगतो, हे जग पूर्णपणे फसवणुकीनं भरलंय. जे दिसतं तसं नाहीये. आणि ते तुम्हाला कसं समजेल माहित आहे, जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालता, म्हणजे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येता, जर तुम्ही सतत पवित्र आत्म्यानं भरलेले राहता, माहित आहे तुमचे निर्णय पवित्र आत्म्याच्या अगुवाई खाली असते, तर तुम्ही यशस्वी होता, तुम्ही आश्रित होता आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी आश्रदाचं कारण ठरता. पवित्र आत्म्यानं सतत भरलेले राहण्यासाठी आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी आपण तिसरी चावी शिकलो, ती खूप महत्वाची होती की वचन खा, दररोज वचनासोबत वेळ घालवा. आणि मी तुम्हाला एनकरेज करून युट्यूबवर जाऊन काही पण ऐकू नका. खूप चुकीचं शिक्षण प्रचार केलं जात आहे. मी युट्यूबवर बघितलं, काही लोक माहिती आहे का, येशू सारखा दिसणारा माणूस, तो येशू नाहीये. पहिली गोष्ट, तो येशू नाहीये, फक्त त्याच्यात ते लांब केस आहे, लांब केस दिसणारा माणसाचा एक फोटो, त्याची दाढी मिशी वाढणारा व्यक्ती. आणि युट्यूबवर मी बघितलं, त्याच्यासोबत पिक्चरचे गाणे आहेत. म्हणजे असा अर्थ का माहिती का, फसवणूक किती जोरात चालू आहे. शैतान विश्वासणाऱ्याला किती फसवण्यासाठी इच्छुक आहे, किती तो स्ट्रॅटेजी, किती तो प्लॅन करत आहे. म्हणून मी तुम्हाला एनकरेज करेन, आपल्या पास्टरांच्या शिक्षणात स्वतःला देऊन टाका.
काही पण ऐकत बसू नका, म्हणजे तुमचा आत्मा कमजोर होईल. आत्म्याची भाकर परमेश्वराचं वचन आहे, म्हणून वचनासोबत वेळ घालवा. तिसरी चावी आपण शिकलो, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? परमेश्वराच्या लिखित वचनाला दररोज खाल्लं पाहिजे आणि आपल्या आत्म्यामध्ये दररोज वचन टाकलं पाहिजे. दररोज हा शब्द खूप महत्वाचा आहे. दररोज तुम्ही दररोज वचन ऐकत राहा, दररोज वचनासोबत वेळ घालवा. आपलं बायबल खोला, 2 अध्याय वाचा, त्याच्यावर मनन करा, एक टीचिंग ऐका. मी तुम्हाला एनकरेज करतो, एक टीचिंगच्या पुढे जा, 2 टीचिंग ऐका. जर तुम्ही 2 टीचिंग ऐकता, तुमच्या आत्म्याला खाना मिळत आहे आणि तुमचा आत्मा मजबूत होईल आणि तुम्ही पवित्र आत्म्यातून खूप सहजरित्या ऐकू शकता. चौथी चावी पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्याची किंवा चौथा पॉईंट आहे, परमेश्वराचं वचन बोलण्याची सवय विकसित करा. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, कोणालाच प्रार्थना करण्याची सवय नव्हती, कोणालाच प्रार्थना करायची सवय नसते, कोणालाच वचन बोलण्याची, वचन ऐकण्याची सवय नसते. ती सवय विकसित करावी लागते. तुम्ही स्वतःला जबरदस्ती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतात, वेळ काढतात, तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसवतात, वचनासोबत तुम्ही वेळ घालवतात, वचन बोलतात, तुम्ही प्रार्थना करतात. ही सवय विकसित करावं लागते. सवय आपोआप लागत नाही. तुम्हाला जबरदस्तीनं स्वतःला बसावं लागेल, वचन ऐकावं लागेल, प्रार्थना करावी लागेल, वचन बोलावं लागेल. आणि चौथी चावी ही आहे, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी परमेश्वराचं वचन बोलण्याची सवय लावा. वाचो एक वचन, योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय 34 वचन. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं, विश्वासू जीवन वचनाला नजर अंदाज करून आपण जगू शकत नाही. वाचूया, कारण ज्याला देवानं पाठवले तो देवाची वचने बोलतो. आपण परमेश्वराचं वचन बोलणं गरजेचं आहे. कुठं असले? कारण देव तो आत्मा मोजून मापून देत नाही. जे परमेश्वराचं वचन दररोज बोलतात त्यांना आत्मा मोजून दिला जातो. विश्वास नाही, ज्या दिवशी तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला. जसं तुम्ही दररोज वचन बोलण्याची सवय विकसित करतात, जसं तुम्ही दररोज परमेश्वराचं वचन बोलतात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतात. तुमचं वागणं पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली होतंय. तुमचं बोलणं, तुमचा निर्णय पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली होतोय. आणि ते करण्यासाठी चौथी चावी ह्या आहे की परमेश्वराचं वचन बोलण्याची सवय विकसित करा. आजपर्यंत तुम्ही कधी वचन बोलण्याची सवय नसेल, तुम्हाला ती विकसित करा. जबरदस्तीने दररोज वेळ काढा. मी तुम्हाला कन्फेशन सीट दिले, ते घ्या, ते बोलण्यास सुरू करा. दररोज वचन बोला, दररोज वचन बोला. काय घडेल माहिती आहे? जो परमेश्वराचं वचन बोलतो तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येऊ शकतो. वाचू एक वचन, एफेसकरासपत्र 5 अध्याय 18 आणि 19. मी तुमच्यासाठी वाचतो, द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात किंवा दारूमध्ये बेतालपणा आहे, त्याच्यानं तुम्ही तुमचं कंट्रोल गमावतात. पण आत्म्यानं परिपूर्ण व्हा. पुढे स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंधही एकमेकांना म्हणून दाखवा आणि आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. मी आज तुम्हाला एनकरेज करा, परमेश्वराचं वचनाचे कन्फेशन सीट मी तुम्हाला दिलंय. तुम्ही दररोज स्वतःशी वचन बोला, परमेश्वराचं वचन तुम्ही बोला. जसं तुम्ही परमेश्वराचं वचन बोलण्याची सवय विकसित करतात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येता. पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालणं याची तुलना दारूशी केली. जसं एक व्यक्ती दारू पितो, थोडं पितो, अजून तो पितो, अजून पितो आणि तो माहिती आहे दारूच्या नियंत्रणाखाली येतो. जे बोलतो ते दारूद्वारे बोलतो, जे करतो ते दारूद्वारे करतो, म्हणजे जे बोलतो ते दारूद्वारे बोलतो, जे कृती करतो ते दारूद्वारे करतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही आणि मी जर परमेश्वराचं वचन बोलत राहतो, काय करून माहित आहे, आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतो. आपण जे काही करतो ते पवित्र आत्म्याच्या अगुवाईने करतो. विश्वासणाऱ्यांनो, आत्मिक क्षेत्रामध्ये वचन बोलणं हे पिण्यासारखं आहे. जसं एक व्यक्ती दारू पितो आणि दारूच्या कंट्रोलमध्ये येतो, दारूचा त्याच्यावर ताबा येतो. तसं जर ज्यावेळेस तुम्ही वचन बोलतात, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराचं वचन बोलतात, म्हणजे ते आत्मिक क्षेत्रामध्ये पिण्यासारखे, तुम्ही आत्म्याला पित आहात, तुम्ही आत्म्यानं भरले जातात. आणि जसं तुम्ही वचन बोलत राहतात, जसं तुम्ही वचन बोलण्याची सवय विकसित करतात आणि दररोज तुम्ही परमेश्वराचं वचन बोलतात, तुम्ही पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतात. मला तुम्हाला सांगू द्या, आपण अंदाजे जगत नाही. आपल्याला जर पवित्र आत्म्याकडून ऐकायचंय, जर आपल्याला पवित्र आत्म्याकडून अगुवाई घ्यायची, तर आपण पवित्र आत्म्यानं भरलेलं राहणं गरजेचं आहे आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी, पवित्र आत्म्यानं सतत भरण्यासाठी चौथी चावी मी तुम्हाला सांगितली की परमेश्वराचं वचन बोलण्याची सवय विकसित करा. आणि शेवटचा पॉईंट, 5वी चावी ही आहे, 5वा पॉईंट आहे, अन्न भाषेमध्ये प्रार्थना करा.
विश्वासणाऱ्यांना वचनामधले की विश्वासणाऱ्या बुद्धीची नासत जातील ते अन्य भाषेमध्ये प्रार्थना करेल. जसं तुम्ही आणि मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपण काय घडतं माहिती, ज्यावेळेस आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आपण पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येतो. म्हणून मी आज तुम्हाला एनकरेज करेन, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी, पवित्र आत्म्यानं सतत भरण्यासाठी 5वी चावी ही आहे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करणं. आणि मला तुम्हाला समजा, जर आपण अन्य भाषेमध्ये वेळ काढतो आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, आपलं जीवन महिमामय बनन, स्वर्गाचं जीवन आपण पृथ्वीवर अनुभव घेऊ शकतो. विश्वासणाऱ्यांनो, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करण्याद्वारे आपण स्वतःला पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली आणतो. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, या 5 गोष्टी करा जेणेकरून तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेले राहता आणि पवित्र आत्म्याचं तुमच्यावर नियंत्रण येईल आणि त्याद्वारे तुम्ही पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालू शकता, तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकू शकता. 5 चाव्या मी तुम्हाला शिकवल्या. पहिली चावी ही होती पवित्र आत्म्यानं सतत भरलेलं राहण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी. पहिली चावी होती इच्छुक बनणं आणि आपल्यामध्ये भूक पाहिजे. थोडी भूक वाढवा, थोडा वेळ काढा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, अन्य भाषेमध्ये प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, वचनासोबत वेळ घालवा. भुकेले बना. वेळ त्या लोकांना मिळेल ज्यांच्यामध्ये इच्छा आहे आणि भूक आहे. जे काही लोक म्हणतात पास्टर मला वेळ मिळत नाही. का वेळ मिळत नाही? कारण इच्छा नाहीये. का वेळ मिळत नाही? भूक नाहीये. जर तुमच्यामध्ये इच्छा असेल आणि भूक असेल, तुम्ही वेळ काढता, वचनासोबत वेळ घालवता, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. दुसरी चावी मी तुम्हाला सांगितली जी खूप महत्वाची आहे, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा आणि स्तुती आणि धन्यवाद करा. प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा. 5-10 मिनिटं प्रार्थना करू नका, ते बच्चे करतात. आता या गोष्टीमध्ये वाढा, वेळ काढा, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा, त्याची स्तुती करा, धन्यवादामध्ये वेळ घाला. तिसरा पॉईंट मी सांगितला, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी आणि पवित्र आत्म्यानं सतत भरलेले राहण्यासाठी. तिसरा पॉईंट चावी सांगितली, परमेश्वराच्या लिखित वचनाला दररोज खा आणि आपल्या आत्म्यामध्ये दररोज वचनाला टाका. वेळ काढा आणि दररोज वचनासोबत वेळ घालवा. चौथा पॉईंट आपण शिकलो, परमेश्वराचं वचन बोलण्याची सवय विकसित करा. सवय नसन पण विकसित करा. 5वा पॉईंट शिकलो आपण, पवित्र आत्म्याच्या पूर्णतेमध्ये चालण्यासाठी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. मी आज तुम्हाला एनकरेज करून विश्वास नाही, अंदाजे निर्णय घेऊ नका. लोटासारखे फसवले जातात. शैतान या जगामध्ये, शैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार हे आहे, तो विश्वासणाऱ्यांना फसवतो, तो फसवू इच्छितोय. म्हणून आज निर्णय करा की पवित्र आत्म्यानं मला सतत भरलेलं राहायचंय, मला पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली यायचंय. जर तुम्ही या 5 गोष्टी करता, अन्य भाषेमध्ये प्रार्थना करता, दररोज वचनासोबत वेळ घालवता, जर तुम्ही दररोज वचन बोलता, जर तुमच्यामध्ये इच्छा आणि भूक असेल, तर तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये दररोज बसता, त्याची स्तुती धन्यवाद करता, तुम्ही आत्म्यानं भरलेले राहता आणि तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकता. आणि जसं तुम्ही पवित्र आत्म्याकडून ऐकतात आणि ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याकडून जे ऐकलं ते करतात, तुम्ही यशस्वी होतात, तुम्ही संपन्न होतात, तुम्ही स्वर्गाचं जीवन पृथ्वीवर जगता, तुमचं जीवन महिमामय होईल. तुम्ही आशीर्वाद होता. जिथं कुठं तुम्ही जाल, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या शेजाऱ्यांच्यासाठी, तुमच्या जगासाठी, तुमच्या नातेवाईकासाठी, तुमच्या लेकरांसाठी तुम्ही एक आशीर्वादाचं कारण ठरता. परंतु आज मी तुम्हाला एनकरेज करेन, इच्छुक बना आणि भुकेले बना. तुमच्या लेकरांचा विवाह करायचा आहे, तुम्ही कसा निर्णय घेता? तुमच्या लेकरांचं शिक्षण करायचंय, कसा निर्णय घेता तुम्ही? किंवा तुम्ही स्वतः शाळेमध्ये विद्यार्थी आहात, तुम्ही कसा निर्णय करता? विवाहाचा निर्णय कसा घेता? माहिती आहे, पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं. आणि पवित्र आत्म्याच्या अगुवाईनं चालण्यासाठी आपण पवित्र आत्म्यानं सतत भरलं पाहिजे आणि पवित्र आत्म्याच्या आपण नियंत्रणाखाली असलं पाहिजे. आणि पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली येण्यासाठी आणि पवित्र आत्म्यानं सतत भरण्यासाठी आपल्यामध्ये इच्छा पाहिजे आणि भूक पाहिजे. वेळ काढा, प्रार्थना करा, प्रभूच्या वचनासोबत वेळ घालवा, दररोज वचन बोला, प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसा, त्याची स्तुती धन्यवाद करा आणि अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, आपण पुढच्या टीचिंगमध्ये अन्न भाषा काय याविषयी शिकणार आहोत, अन्न भाषेचे फायदे काय याबाबत शिकणार आहोत. परंतु या 5 पॉईंट जर तुम्ही करता तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या पूर्णतेनं चालता. जी परमेश्वराची तुमच्या जीवनासाठी जी योजना आहे तुम्ही ती पूर्ण करता आणि तुम्ही संपन्न बनता, तुम्ही आशीर्वाद असता. आणि जिथं कुठं तुम्ही जाल, तुम्ही तुमच्या नातेवाईकासाठी, तुमच्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण ठरता. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढा आणि या टीचिंग वारंवार ऐका. वचन सांगतं, विश्वास देवाचं वचन ऐकल्यानं आणि देवाचं वचन ऐकल्यानं येतो. आज मी तुम्हाला एनकरेज करेन, वेळ काढा, या टीचिंग ऐका आणि सतत पवित्र आत्म्यानं भरलेलं राहा आणि सतत पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली असा. तुमचं जीवन महिमामय असेल, तुम्ही आशीर्वाद असाल आणि तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण असाल. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.